वर्ष त्याच्यामध्ये वृद्धी होतीये आणि अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक लोकप्रिय असणारी स्पर्धा म्हणजे श्री साई चॅम्पियनशिप त्याचा डे 2 पहिला चेंडू ऑन साइडला देवाच्या समोर सुरेश सरोजच्या बॅटमधून येणारा हा ऑन ड्राईव्हचा फटका एक धाव येताना दिसते. सिंगल धाव आली. सिंगल धावाने धावफलकाचं खातं ओपन. धावफलकाची सुरुवात वेळ दिले ओमकार मलाड पहिली बॅटिंग करते. मागील मॅच मध्ये 102 धावांचं लक्ष ठेवलं होतं रॉयल चेंबूर या संघासमोर आणि आता टर्फॅटिक बोरिवली या अंडरआर्म ओपन फॉर्मॅटमधील तारे सितारे एका संघामध्ये आज बघायला मिळतात आणि या दोन संघांमधील ही जुगलबंदी या दोन संघांमधलं हे मोठं बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये. देवा खास वानगावरून आलेला हा गोलंदाज 2 वर्ष अगोदर ज्यावेळेला असलपा पॅकर या संघामधून खेळत होते त्यावेळेला त्याने बेस्ट बॉलरचा खिताब मिळवला होता या स्पर्धेमध्ये आणि ती त्याची मोठी अचिव्हमेंट राहिली आहे या मुंबई नगरीमधील ॲज अ बॉलर म्हणून. त्याच्या साथीनं त्याचे बंधूसुद्धा आहेत. नितीनसुद्धा आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होताना दिसते पण दुसऱ्या बाजूला वेस्टर्न पट्ट्यामधील 2 सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सुरेश सरोज आणि त्याच्या साथीनं दिवेश पारावेने आज एक विक्रमी खेळ केला. एका षटकामध्ये 5 षटकार सॅम्युअल कोम्बिनच्या अगेन्स्ट लगावले आणि शानदार बॅटिंग करत असताना मोठ्या धावफलकाला गवसणी घातली. ती वेळ दिले ओमकार मलाड या संघाने. यावेळेला आतामध्ये चेंडू रनआउटची संधी मिस झाली आहे. नाराज आहेत स्वतःवरती देवा कारण चेंडू चिखला ज्या वेळेला थांबला त्यावेळेला हातात येण्यापासून वंचित राहिला आणि त्यामुळे एकदा सहजरीतीने पूर्ण झाली. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये अपेक्षित धावा या दिवेशला मिळत नाही आहेत किंवा कुणाला मिळत नाही आहेत आणि ही थोडीशी चिंतेची बाब आहे. ज्या पद्धतीने टर्फॅटिक बोरिवली संघाने मागील मॅच खेळली आहे 59 धावांचा जो पाठलाग केला आहे त्याला बघता इथं विचार करत असणार आहेत की हे सुद्धा या मॅचमध्ये धावफलक सुद्धा 55च्या आसपास 50च्या आसपास थांबावं जेणेकरून चेसिंग इझी जाईल चेसिंग सोपी जाईल. प्रयत्न तर तोच आहे पण वेळ दिले ओमकार मलाड याने मागील मॅचमध्ये बनवलेल्या 102 धावा इंडिकेट करतायत मोठ्या धावफलकाला. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेला आणि मागे अंडरआर्म क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांच्या यादीमधील एक नाव म्हणजेच रोहन चिले कर्णधार आहेत आणि त्यांनी चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. 3 चेंडू 3 धावा ही सुरुवात 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा पहिल्या इनिंगमध्ये धावफलकातील लगावल्या जात आहेत हे पाहणं रोचक ठरणार आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी ज्या पद्धतीनं मैदानाच्या चारी बाजूने या शनिवारचा विकेंडचा दिवस म्हटला जातो त्या शनिवारच्या दिवशी हे सर्व प्रेक्षक वर्ग आपल्या चहित्या खेळाडूंना बघण्यासाठी आले चहित्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. काल सुद्धा लाखभर व्ह्यूवर्स यूट्यूबवरती होते. ओ यावेळेला उजव्या स्टिच्या बाहेर लाऊड अपील. पंचांकडे जरूर दाद मागितली गेली आहे. पंच तटस्थ होते आणि त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांना ऑनफिल्ड तुमचा डिसिजन काय वाईड आहे की काय? मिलिंद सर आवाज येतोय? चला तिसऱ्या पंचानं रेफर केलं गेलं पाहिलं जाईल नक्की. मिलिंद सर रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर्स रिव्ह्यू आहे? फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चॅलेंज केलं त्यांनी कॉटसाठी आणि तुम्ही वाईट दिलाय. ओके फाईन. बघा पंचांचा निर्णय वाईटचा आला आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्या निर्णयाला चॅलेंज केलंय. चॅलेंज करत असताना
खूप मोठा डिसिजन आहे, खूप मोठा निर्णय आहे. दिवेश आणि सुरेश एकत्रित आहेत आणि चर्चा करतायत नक्की काय झालं होतं त्या क्षणाला. काय चेंडूने बॅटची काढा घेतली आहे का, चेंडूने जर का बॅटची काढा घेतली असेल तर चेंडू कुठे पडला, कोणाच्या हातामध्ये गेला, की बॅट खाली विकेटवरती ग्राउंड झाली, काय बॅट ग्राउंडचा स्पर्श बॅटला झाला आहे का, अनेक प्रश्न आहेत. विविध अँगलने पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच टेक्निकल टीम थोडी बिझी आहे. संपूर्ण स्पर्धा जर बघाल तर 6 कॅमेऱ्यांशी कव्हर केली जाते आणि पावसाळी हंगामातील रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील अंडरआर्मची अशी एकमेव स्पर्धा आहे जिथे 6 कॅमेरे लागले आहेत आणि 6 कॅमेऱ्यांशी या अंडरआर्म ओपनच्या स्पर्धेला टेलिकास्ट केलं जातं आहे. छकुला पंचांशी चर्चा करतायत. या मैदानावरती छकुलाचा खेळसुद्धा चांगला राहिला आहे. रोहन शिल्ले खूप चांगले खेळले आहेत. गांगुलीने चांगली बॅटिंग केली ती मागील हंगाम आम्हाला आठवतो. 1-2 वर्ष अगोदर केलेला परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूने, म्हणजे जे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत ते ऑलमोस्ट मला वाटते 7 सीझन खेळलेले खेळाडू आहेत दोन्ही टीमचे. एका बाजूला वे दिलेन ओमकार मलाड, मागील 2 वर्षामधला ओमकार मलाडचा फॉर्म जर बघाल तर कौतुकास्पद राहिला आहे. दिवेश पारावे, सुरेश सरोज हे 2 फ्रंटलाईन बॅटर ज्याने प्रभावित करणारी कामगिरी मागील 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये केली आहे. दुसऱ्या बाजूला अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील तारे सितारे रोहन शिल्ले, लॅबो, गांगुली, क्रितेश घरत, मयुरेश, देवा, नितीन, मोठी स्टारकास्ट आहे. दिनूला आपण पाहतोय, दिनूसुद्धा ही स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून येतात. काही अशा आठवणी आहेत मला अजूनही आठवत आहे ज्यावेळेला जॉर्जने फायनल इथे जिंकली होती या स्पर्धेची, त्यावेळेला मॅगी आणि दिनूने केलेली बॅटिंग, काय स्टार्ट मिळायचा. सो या वेगळ्या गोष्टी आहेत आणि या आठवणी काहीशा आहेत. त्या आठवणी प्रत्येक वर्षी ही स्पर्धा खेळण्यासाठी वाट बघायला लावतात. अजित निकम सर थर्ड अंपायर आहे. ₹1.5 लाख प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा आहे आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक असावा आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचा एरर राहिला नको म्हणून 6 कॅमेरानेशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे तिसरे पंच बिझी आहेत, व्यस्त आहेत हा निर्णय देण्यासाठी आणि चला निर्णय आपल्यापर्यंत येईल त्या अगोदर पुढच्या शनिवारी रविवारी होणारी स्पर्धा कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक MHB
बोरिवली इथे होणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा ड्रॉ इथं केला गेला आणि ते मी वाचून दाखवतो. 19 तारखेला होणाऱ्या मॅचेस निधी स्पोर्ट्स नालासोपारा वर्सेस बाबू भूमी 11 वक्रतुंड मालाड. त्यानंतर HR स्पोर्ट्स AK11 एक्सर बोरिवली वर्सेस गावदेवी बॉईज दहिसर. तिसरी मॅच गॅलेक्सी जोगेश्वरी वर्सेस क्रिस 11 मीरा रोड आणि चौथी मॅच गोरेगाव बॉईज वर्सेस बोरिवली बॉईज. या मॅचेस जोगेश्वरी टू पालघर स्टेशन वाईजमधले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला ओपनचा लॉट जिथे रेड डेव्हिल वर्सेस डिंगडॉंग, अफजल रॉयल चेंबूर वर्सेस मुकेश रॉयल चेंबूर, ओमकार मलाड AK11 वर्सेस ज्युपिटर अंधेरी आणि चौथी मॅच शार्जिल 11 रेनबो वडाळा वर्सेस साई सिद्धी. या संघांमध्ये या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. याचा ड्रॉ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवला जाईल. सर्व संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. चर्चा केली जाते. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर विवेक प्रभू सर, मिलिंद पाचारणे सर आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अजित निकम सर यांना आपण पाहतोय. सुरेश सरोज स्ट्राईक एंडवरती होते आणि अपील जी आहे ती रोहन चिल्ड्रन टीम यांच्याकडून होताना आपण पाहिली. देवा पहिलं षटक हाताळतोय. 4 षटकांची मॅच आहे. श्री साई चॅम्पियनशिप आपण पाहतात. गेली 7 वर्ष नित्य नियमाने ही स्पर्धा पार पडत असताना या स्पर्धेमधून येणारा नफा हा गरजूंना दान केला जातो आणि दान केला जातो. त्याचबरोबर अनेक असे देणगीदार सुद्धा लाभतात या स्पर्धेला. मग ते खेळाडू असतील, काही संघ असतील आणि त्यांच्या माध्यमातून आलेली देणगी सुद्धा शाळा म्हणा, विद्यार्थी म्हणा किंवा गरजूंपर्यंत पोचवली जाते. आणि ही सेवा या खेळाच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स करत आली आहे. श्री साई चॅम्पियनशिप ही स्पर्धा त्याचसाठी जाणली जाते आणि म्हणूनच टॅगलाईन एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा अशी आहे. विशेष सहकार्य एकविरा स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉयज, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब आणि गोवर्धन मित्रमंडळ यांचा विशेष आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. डिसिजन पेंडिंग.
वाईटचा निर्णय पंचांकडून आला आणि पुन्हा एकदा देवा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. थोडा वेळ निघून गेलाय काहीशी. आता हा वेळ निघून गेलाय, कोणाचा चांगला कोणाचा वाईट कोणाच ठाऊक बघावं लागणार आहे. मजा येईल पण, कारण दोन दादा संघ एकमेकांसमोर आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंच्या जर का रेटिंग्स बघितल्यात किंवा त्यांची नावं जर आपण बघितलीत किंवा त्या खेळाडूंना जर बघितलं तर तुम्हाला नक्कीच ही मॅच बघायला आवडेल. आणि प्रचंड प्रेक्षक सुद्धा आता या मॅचला बघण्यासाठी जोडलेले आहेत. सुरेश सरोज कुडा स्ट्राईक एंडवरती आहे. 3 चेंडू 4 धावा. एक इम्पॉर्टंट डिसिजन होता आणि देवा पुन्हा एकदा सज्ज झाला. आता कुडा समोर बघूयात कशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. पहिली इनिंग मार्गस्थ आहे उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उशिराने जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. यानंतर येणारी दुसरी इनिंग सुद्धा तितकीच रोमहर्षक सुद्धा असणार आहे. देवाचा आतमध्ये येणारा चेंडू आणि या चेंडूला जडमध्ये चेंडूला खोदून काढल्याने पाठवून दिला वाईड इज लॉंग ऑफ सीमारेखा पार. षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. मी म्हटलं होतं वेळ गेली आहे, कोणाची तरी चांगली कोणाची तरी वाईट. आणि आता ज्या रिदम मध्ये ज्या फ्लो मध्ये देवा होता तो फ्लो कुठं ना कुठेतरी आता ब्रेक होत असताना सुरेश सरोज कुडाला खूप सारा वेळ मिळाला आणि चेंडूला बघा अगदी टुवर्ड्स दी बॉडी लाईन आतमध्ये येणारा चेंडू होता. मला वाटतं लेग स्टंपवरती गेला असता चेंडू आणि त्या चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. ओ यावेळेला टीट फॉर टॅट. 2 शेर मै 1.25 शेर. षटकाराचं उत्तर विकेटने क्लीन बोल्ड लेग स्टंप वाकवला गेलाय. फलंदाज सुरेश सरोज कुडा डिपार्ट्स. शानदार डिलिव्हरी विथ कंट्रोल. अनुशासन काय असतं हे दाखवलं. बघा कशा पद्धतीने लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि तिथून त्याला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, अँगल बनवून आतमध्ये आणणं डिफिकल्ट असतं आणि तो प्रयत्न देवाने करत असताना सुरेश सरोजला त्याचा स्टान्स विसरायला लावलं आणि लेग स्टंप वाकवत असताना विकेटचं पतन. पहिला हादरा वेद ओंकार मलाड या संघाला. 10 वरती 1. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात शेवटच्या चेंडूवरती कहाणी काय असेल. नवीन फलंदाज अरुण डोरा मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरुण चव्हाण घातक फलंदाज, हार्ड हिटर बॅटर अशी डोराची ओळख आहे. मागील मॅच मध्ये रनआउटच्या रूपाने ते बाद झाले होते आणि आता 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये येत असताना पाहूयात कशा प्रकारची खेळी ते करतायत. यानंतर अजून एक मॅच आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा अशी विनंती. सर्व टीमला आतमध्ये येणारा चेंडू थोडा खाली राहिला. सबमरिंग भुईसपाट चेंडू आणि चेंडू यष्टीरक्षक रोहन चिल्लेच्या हातामध्ये जातोय. कोणती धाव नाही. पहिलं षटक संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 10. एका गाड्याच्या मोबदल्यात वै दिले ओंकार मलाड. पहिलं षटक त्याच्यामध्ये 10 धावा आले, 1 विकेट आली. त्यानंतर दुसरं षटक पाहूयात कोणाच्या हातामध्ये सोपविलं जातंय. वे दिलं ओंकार मलाड इथून विचार करत असणारे किमान 50-55 अशा धावा बनाव्या. तर दुसऱ्या बाजूला टर्फॅटिक बोरेली विचार करत असणारे की या धावांचा जो ग्राफ आहे तो 40च्या आतमध्ये थांबावा. दोघांची इच्छा ही मॅच जिंकावी. पण आजचा जर का लॉट बघाल किंवा ड्रॉ बघाल तर एक मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला दुसरं मोठं चॅलेंज समोर येतं. त्या पद्धतीने इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर नितीन आणि टीम सुद्धा पुढे आहे. त्यामुळे तिथे सुद्धा वेगळा संघर्ष आणि वेगळं चॅलेंज बघायला मिळेल. तुर्तास पहिली प्रायोरिटी या मॅचला जिंकणं सोपं नाही आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाचा बॉलिंग अटॅक मोठा आहे, दोन्ही संघांकडे बॅटिंग ऑर्डर मोठी आहे आणि त्याला बघता रफ अँड टफ हा बेस्ट मॅच आपल्याला बघायला मिळू शकतो, जो आतापर्यंत आपण पाहिलेला नसेल असा मॅच हा बघायला मिळू शकतो. मयुरेश पाटील मॅन फ्रॉम गणेशपुरी. ओ यावेळेला लाऊड अपील, पंचांकडे अपील केली जातीये आणि अपील करत असताना कोणताही प्रभाव पंचांवरती नाही. कदाचित
खेळपट्टीवरती बॅट घासली असावी. कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. बाजूने चेंडूला अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न मयुरेशने केला. बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला. बॅट आणि बॉलपासून खूप सारा अंतरमध्ये दिसला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता मयुरेशने चांगला स्टार्ट घेतलाय. गणेशपूर येथील ख्यातनाम खेळाडू अंडरआर्ममध्ये ज्या प्रकारचा त्याचा ॲज अ बॉलर म्हणून बोलबाला आहे किंवा दबदबा आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा गाव टू गाव या संकल्पनेमध्ये खेळत असताना गणेशपुरीसाठी खूप चांगले क्रिकेट ते खेळतात. आज कांजूरमागच्या यशवंतराव चव्हाण परिवार मैदानावरती त्यांचं आगमन झालं आहे आणि टर्फ बोरिवली या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना शानदार परफॉर्मन्स. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्यानं जिंकलाय. 11-1 देवेश पारावे मुख्य कृष्णानगर मसाळ्याचा खेळाडू, परंतु अंधेरीमध्ये वास्तव्याला असणारा आणि मागील 2 ते 3 वर्ष जर बघाल तर दिवेशच्या नावे राहिलेत. यावेळेला बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू मागे निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी केली आहे आणि फेकी करत असताना No+1 नो बॉल आहे आणि त्याच्यावरती 1 धाव ॲड म्हणजे 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळतील. फक्त जे क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतात त्यांच्या थ्रोमधून या मॅचचं महत्त्व तुम्हाला नक्की दिसून येईल. जितक्या वेगाने चेंडू फेकला जातोय, जितक्या अचूकतेने फेकला जातोय, जितक्या अचूकतेने चेंडू फेकले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरचा जो संघर्ष तो वेगळा आहे आणि तो संघर्ष सांगून जातोय की ही मॅच किती मोठी आहे. अंडरआर्म क्रिकेटचे चाहते, मुंबईमधील अंडरआर्म क्रिकेटचे चाहते या मॅचकडे, महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेटचे चाहते या मॅचकडे टक लावून बघतात. फुल टॉस बॉल लेग फ्लिक केलाय जरूर, परंतु चेंडू कुठे निघून चाललाय. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावाने सुटकेचा निश्वास सोडला असं म्हणावं लागेल. अरुण दोरा बघा पायावरच्या चेंडूला कशा पद्धतीने टोलावलं होतं. फुलटॉस पद्धतीने चेंडूला बॅटवरती घेतलं होतं. पण टर्फ बोरिवलीचा जर का बॉलिंग अटॅक बघाल तर कुठेही एरर नाही आहे. 4 पॉवर पॅक बॉलर टर्फ बोरिवलीकडे आहेत, रोहन शिलेन टीमकडे आहेत. मयुरेश पुन्हा एकदा दोरासमोर, यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला टोलाले जरूर आलं ते कार्पेट चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑनमध्ये क्रितेश गरज चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा षटकागणिक तुम्हाला 12 धावा देतात. षटकागणिक 12 धावा तुम्हाला 4 षटकामध्ये 48 धावा देतात. म्हणजेच 49च्या आसपासचं धावफलक म्हणजे 50 हा बेंचमार्क असू शकतो. 50 धावांच्या वरती जाणं तिथून तुमच्या गोलंदाजांना बळ मिळेल. 50 धावांच्या खाली राहणं तिथून मात्र तुमच्या गोलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागेल. हे इंडिकेशन देत आहेत, हे संकेत आहेत आणि हे संकेत असताना तुम्हाला त्या अनुषंगाने खेळ करावा लागणार आहे. 19 1 वे दिलं ओमकार मलाड प्रथम बॅटिंग करते. त्यांच्या समोर टर्फ बोरिवली. खूप चांगली मॅच, हवीशी वाटणारी मॅच आहे आणि त्यामुळे रिझल्ट सुद्धा तितकाच मॅटर करणार. यावेळेला ऑन साईडला थोडासा लांबून लपेटलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. देवाने कोणतीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज अरुण चव्हाण, डोर आडिपाट्स गॉन. बघा कशा पद्धतीने या चेंडूला टोलालं होतं डोराने आणि सेलिब्रेशन मयुरेशचं शानदार कॅच. नक्की काय घडलं होतं या फटक्यावरती बघा. सुरुवातीला शफल झाले होते, मागचा पाय बॅकफुटवरती गेल्यानंतर टोवरती येत असताना बॉडी वेट ज्या पद्धतीने ट्रान्सफर होणं गरजेचं होतं तसा झाला नव्हता आणि शरीरापासून लांब राहिलेला चेंडू दुरून लपेटला गेला आणि त्यामुळे तितक्या मोठ्या प्रमाणात तो बाहेर जाऊ शकला नाहीये. हा एरर होता. जर का अजून थोडे पुढे असते, जर का त्या चेंडूपर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता आणि नंतर फटका इनिशिएट केला असता तर कदाचित ते 6 धावा मिळाल्या असत्या. परंतु मयुरेशच्या वेगासमोर तितक्या क्विक पोझिशनमध्ये येणं आणि फटका एक्झिक्यूट करणं सोपं नाहीये. फलंदाज बाद झालाय अरुण चव्हाण आणि त्याची जागा घेण्यासाठी बोरिवलीचा अजून एक स्टार मैदानाच्या आतमध्ये येतोय देवकरण परमार. देवकरणचा फॉर्म, देवकरणची चर्चा
मागील 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात होते, मग अंडरआर्मचं क्रिकेट असो किंवा ते टर्फचं क्रिकेट. मयुरेश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, त्याचे खांदे उंच आहेत. देवकरणला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची ही मोठी संधी, श्रीसाई चॅम्पियनशिपमध्ये चमकण्याची संधी. बघूयात देवकरण कशा पद्धतीनं सामना करतायत ते मयुरेशचा. 19 वरती 2, 11.40च्या सरासरीने धाबा बनतात. षटका गणिक 2 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक आहे. एक मात्र नक्की आहे, या मॅचमध्ये धाबा 40 बनवत, 45 बनवत, 50 बनवत किंवा 60 बनवत, संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण दोन्हीकडे रफ अँड टफ असे फायटर स्टार आहेत या अंडरआर्म क्रिकेट विश्वातील. बॉल चेक केला गेला आहे. बॉल चेक केल्यानंतर आता मयुरीच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. श्रीसाई चॅम्पियनशिप सीझन 7 लेग स्टंपवरचा चेंडू. सुरुवातीला फ्रंट फुटवरती गेल्यानंतर बॅक फुटवरती आले. चेंडूला टोलाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत तिसरी धाव घेतली गेली आहे. काय चौथीचा प्रयत्न होईल का? चौथीचा प्रयत्न होता राहिलाय. चांगली फिल्डिंग. मला वाटतं चकुला त्या ठिकाणी होते, चेंडूवरती गेले, फेकी केली, एकदा आपल्या संघासाठी वाचवली. 22 वरती 2. अजूनपर्यंत तरी तंतोतंत सामना चालू आहे, समसमान चालू आहे. सन्माननीय बाळा पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम बाळा सर, आपलं हार्दिक स्वागत. 22 आहे, 22 वरती 2. 22. लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू मयुरेशचा. समोर दिवेश पारावे. दिवेश पारावेने 3 चेंडू खेळला, त्यामध्ये त्याने एकच धाव बनवली आहे. दिवेशचं खेळपट्टीवरती राहणं ओमकार मलाडची गरज, परंतु टॉप प्रोटेक्ट बोरिवलीला विकेट मिळणं गरजेचं आहे. समोर खेळायचं होतं, चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 1 2 3 तिघे खाली. दिनू चेंडूच्या खाली येतोय आणि दिनून टिपलाय झेल. संपलाय दिवेश पारावेचा खेळ. मोठी विकेट, मोठा हादरा. वेद 11 ओमकार मलाड या संघाला. मोठी विकेट, जल्लोष बघा, काय सेलिब्रेशन आहे. मयुरेश पाटील मोठ्या विकेट मिळवल्यानंतर ते मोठे विकेट मिळवण्याचा आनंद काय असतो तो दिसलाय जरूर, परंतु दिवेशचं बाद होणं ओमकार मलाडसाठी चिंता वाढवण्यासारखं आहे. बघ कशा पद्धतीने खोदून काढला होता. फुलर लेन बिलकुल यॉर्कर डिलिव्हरीचा हा चेंडू हाताळायचा होता आणि त्याला हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळत असताना दोन्ही पाय ज्यावेळेला हवे दिले कदाचित अनबॅलन्स झाले असावेत आणि त्यामुळे चेंडू जास्त उंच गेला आणि तितक्या मोठ्या प्रमाणात अंतर काढताना दिसलेलं नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 वरती धावफलक थांबलेला आहे. आता येणारे 12 चेंडू खूप महत्वाचे असणार. चला थोडी घाई करा, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. जो कोणता संघ अजून एक मॅच खेळेल त्याच्यासाठी अंधार होणार नाही याची काळजी घ्या. लवकर फिल्डिंगला पाहिजे. नितीन नवीन गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंड वरती देवकरण आहे. देवकरण आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बघा ज्या ज्या वेळेला आपले संघातील काही फ्रंटलाईन बॅटर असतात ते लवकर बाद होतात, स्वस्तात बाद होतात, त्यावेळेला संघाची चिंता जरूर वाढते. पण जे मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत किंवा जे काही नवोदित खेळाडू आहेत ज्यांना खूप संधी कमी मिळते बॅटिंगची, त्यांना सिद्ध होण्याची सुद्धा एक मोठी संधी असते. तुम्ही जर का अशा वेळेला चांगली बॅटिंग कराल, अशा वेळेला चांगले मोठे फटके माराल तर कदाचित तुमची चर्चा मोठ्या प्रमाणात आणि वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांसमोर होऊ शकते. आणि त्यामुळे देवकरण आणि ओमकारला ही मोठी संधी आहे. ज्या वेळेला कुडा आणि दिवेश बाद झाले त्यावेळेला आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना या वेळेला अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, वाईड ऑर्कर पद्धतीचा हा चेंडू नितीन मोरेच्या माध्यमातून हाताळला गेला आणि त्याच्यावरती कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येताना दिसतोय. व्हॉट अ स्टार्ट.
देवकरण प्रतिभावान खेळाडू आहे, इथून कमबॅक करण्याचा अंदाज ऑन साइडला त्याने चेंडूला टोलाला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, हातातून चेंडू निसटलाय. हो आणि एकाचं रूपांतर दोन, दोनाचं रूपांतर तीन मध्ये सहज सोपा झेल हातातून निसटलाय. मयुरेश पाटील याच्याकडून झाली आहे चूक आणि ही चूक थोडी महागात पडू शकते. देवकरण जर का एक दोन बॉल अजून चांगल्या रीतीने खेळले तर मोठं धावफलक ते सुद्धा दाखवू शकतात. क्षमतावान खेळाडू आहेत. ओमकार ओमकार पाटणे स्ट्राईक एंडवरती आहे. डब्यानं आला आणि त्याने सुद्धा शरीरापासून लांबून चेंडूला टोळण्याचा प्रयत्न केला. लवकर फटका क्लोज केला, पेट न करता खेळलेत आणि त्यामुळे एक धाव त्या चेंडूवरती त्याच्यापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 26 मध्ये धावफलक. कदाचित ही लो स्कोरिंग मॅच. सन्माननीय गणेशजी कंसे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. पवईचे क्रिकेट प्रेमी गणेशजी कंसे यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. देवकरण परमार यावेळेला नितीन समोर. 3 चेंडूमध्ये 4 धावा नितीन खर्च केल्यात. मोठ्या फटक्यासाठी जात होते आणि चेंडू बाहेर कट होत असताना खूप मोठा वळण घेतला गेलाय आणि ज्याच्यासाठी हात बाहेर काढला जातोय, जो अँगल बनवण्यासाठी काढला जातोय, त्या अँगलला व्यवस्थित अंजाम देत असताना देवकरणला धावांपासून वंचित ठेवलंय. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग बाय नितीन. देवकरणला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं ही ओमकार मालाडची गरज आहे. इनसाइड आउट चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत फेकी करेल, तोपर्यंत एकाच्या रूपात 2 मध्ये तिसरीसाठी धावलेत. ओ 3 4 अजून किती मोठ्या फटक्याची गरज होती आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. जर मोठ्या फटक्यात धावा येत नाहीत तर आम्ही धावून काढू असं सांगत असताना या 4 धावा कंप्लीट केल्या. काय जबरदस्त रनिंग दोन्ही खेळाडूंचे. ओमकार आणि देवकरणचं कौतुक. बघा कशा पद्धतीने ओव्हर थ्रो झाला, त्यानंतर इकडून तिकडे धावा कशा जमविला गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 30 वरती धावफलक. 30 for 3. 30 वरती धावफलक आहे आणि देवकरण विचार करत असणार आहे की आता या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका यावा आणि नितीनच्या या षटकाचा शेवट गोड व्हावा, ही देवकरणची इच्छा आहे. काय नितीन तो मोठा फटका मारू देईल का? लेट्स सी. लास्ट बॉल ऑफ युअर थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा शेवट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्यात चेंडू निघून गेलाय. ओ निघून नाही गेला, तिथं मयुरेश आहे. पाण्याची मदत, आउटफील्डचं सहकार्य आणि इथं 2 धावा, फक्त 2 धावा. जसा चेंडू पाण्यात अडला तसाच पाण्याचं नुकसान तिकडं देवकरणला सुद्धा झालं, कारण त्याचा पाय निसटलाय, घसरलाय आणि असं असताना 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतात. 3 षटक, तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 वरती 3 हे धावफलक वेध दिलं ओमकार मालाड या संघाचं. यानंतर होणारा सामना 4 षटकांचा होणार आहे, याची नोंद घ्या. सकाळच्या सत्रामध्ये वरच्या 4 संघांमधून पुढे येणारा संघ साई सिद्धी घाटकोपर पॅकर्स, नितीन अँड टीम. खूप चांगला परफॉर्मन्स त्याने केला दोन्ही मॅच मध्ये आणि तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला आहे. त्या संघासमोर या मॅच मधील विजयी संघ खेळणार आहे आणि ती आजच्या दिवसाची शेवटची मॅच असणार आहे. शेवटचा बॉलर ऋतिक गोरडे. ऋतिक गोरडे हे आमचं समालोचन कक्ष. प्राजक्ता देसाई आमच्या साथीनं. आमच्या मागे जर बघाल तर अंडरआर्म क्रिकेटचा जादूगर आमचे पराग शिंदे, त्यांच्या मागे पद्मनाभ प्रभू, बाबू सर आणि आमची संपूर्ण टेक्निकल टीम श्री साई स्पोर्ट्सची अजित निकम सर आहेत. चला शेवटचं आणि अंतिम षटक. मित्र अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, सो प्लीज
अंपायर जरा लक्ष द्या नक्की काय झालंय. सहा चेंडू 12 धावा देवकरण, एक चेंडू 1 धाव ओमकार, 32 वरती 3. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकामध्ये आता एक विचार असणाऱ्या मनामध्ये वेळ दिले ओमकार मलाडच्या की किमान 3 मोठे फटके यावे. जर का इथून 3 मोठे फटके आले तर मात्र मॅच चांगली बनेल आणि बनणारी मॅच दुसऱ्या इनिंग मध्ये बघणं रोचक ठरणार आहे. किरण पावशेने बक्षीस लावलेलं आहे. जर का या षटकामध्ये 2 बॉल 2 विकेट आल्या तर 3000 रुपयाचं बक्षीस ऋतिक साठी. क्या बात आहे. पहिला चेंडू ओमकार पांड्याने या चेंडूला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. मोस्ट ऑफ टाइम आपण सागर बघितलं तर खोदून फटका खेळणं म्हणजे हेलिकॉप्टर पद्धतीचे फटके मोठ्या प्रमाणात इथे खेळले गेलेत. काही जण त्याच्यामध्ये सफल झाले, काही नाही सफल झाले आणि त्याच्यासाठी चेंडूची लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे. जर का तुमचा अगदी टोक रशर यॉर्कर आहे त्याच्यावर तुम्ही हेलिकॉप्टर मारायला गेलात तर तो इतकी उंची घेणं पॉसिबल नाही आहे. पण जर का चेंडू चुकून मागे पडला तर त्याच्यावरती मोठा प्रहार बनलाय ते आपण बघितलंय. तर त्या देवकरण मला वाटतं मगाशी पाय घसरला त्यावेळेला हलकीशी इजा झाली पण देवकरण संघाची गरज जाणतोय आणि म्हणून स्ट्राईक एंडवरती तो उभा. येणारे 5 चेंडू महत्वाचे आहेत, निर्णायक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला लांबून घेतलाय चेंडूला. देवा पुन्हा एकदा चेंडू खाली. देवाची हवा कॅचद्वारे पाहिली परंतु ऋतिक गोडेने आपला अनुभव वापरत असताना देवकरणला तंबूचा रस्ता दाखवलाय. अजून एक विकेट. वेद 11 ओमकार मलाड या संघाला लागलेला अजून एक हादरा. तेहतीस वरती 4. मेरिट खूप महत्वाची आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही जितका मेरिटवरती खेळणार तितकं तुमचं यश जास्त. जर का पुढच्या चेंडूला तुम्ही समोर मारण्याचा प्रयत्न कराल तर मला वाटतं अक्रॉस द बॅट खेळण्यापेक्षा त्याला यश जास्त मिळेल. कदाचित यातला जो ताळमेळ आहे तो बसवू शकले नव्हते देवकरण परमार आणि म्हणून त्यांना मैदानाबाहेर जावं लागलं. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. आता किमान 2 तरी मोठ्या फटक्यांची गरज असणार एक चॅलेंजिंग टोटल बनवण्यासाठी. महेश शिंदे किरण शिंदे यांचे बंधू आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली काढा घेऊन चेंडू निघून गेला. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. ऋतिकला आपण अनेक वेळा पहिली बॉलिंग टाकताना बघितलंय जॉर्जसाठी आणि आज ज्या पद्धतीचा बॉलिंग सिक्वेन्स आहे त्याला फक्त ऋतिक चौथी बॉलिंग करतोय म्हणजेच गोलंदाजीमध्ये किती गहराई आहे तुम्ही हे बघू शकता. पहिली बॉलिंग देवा, नंतर मयुरेश, नंतर नितीन आणि आता ऋतिक म्हटल्यानंतर टर्फॅटिक बोरवली एक चांगली पॉवरफुल बॅक साईड म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. परंतु वेळ दिले ओमकार मलाड या मॅचला जिंकायचं कसं हे त्यांना माहित आहे. 35 वरती 4. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. काय येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे प्रहार येतील का ज्याची आस ज्याची गरज वेद 11 ओमकार मलाडलाय. ऋतिक समोर महेश शिंदे यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. फटक्यामध्ये तितका आत्मविश्वास दिसत नाहीये जो गरजेचा आहे. म्हणतात ना तुम्ही षटकार त्यावेळेला मारू शकता ज्या वेळेला तुमच्या आतमध्ये बनलेली एनर्जी आणि तो कॉन्फिडन्स तुमच्या हाताद्वारे तुमच्या कौशल्याद्वारे त्या बॅटमध्ये उतरतो आणि त्या फटक्यामध्ये उतरतो त्यावेळेला मोठा फटका येतो. तो मोठा फटका मात्र इथं येत नाहीये आणि त्याच्यामध्ये साफ कॉन्फिडन्सची कमी दिसून येते. ओमकार जितका वेळ खेळपट्टीवरती घालवलाय जितके चेंडू बघितले त्याला बघता येणाऱ्या 2 चेंडूवरती किमान 1 मोठा फटका त्याला मारावा लागणार आहे. ही गरज आहे संघाची. काय इथे मोठा फटका येईल का? वेळ दिले ओमकार मलाड काय या मॅच मध्ये 45च्या आसपासचा धावफलक सेट करेल का? ऋतिक गोटे समोर यावेळेला टोलायला चेंडूला ऑन साईडला दोघांच्या मध्ये जाईल की नितीन? नाही. देवा चेंडूवरती आला. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना झाली मोठी हानी. तिसरी धाव घेत असताना धावचिच्च्या रूपाने गडी बाद. माघारी परतावं लागतंय ओमकार पादनेला आणि
आता स्ट्राईक एंडवरती महेश शिंदे याला बघणार होता. बघा कशा पद्धतीने चेंडू अडवला होता. देवाने अचूक थ्रो केला आणि बिलकुल ऋतिकच्या हातामध्ये गेला. बघा रनआउट मिळवण्यासाठी जो थ्रो गरजेचा आहे तो प्रॉपर थ्रो स्टंपवरती जिथे. आणि विशेष कौतुक ट्रिपल एचच्या आमच्या कॅमेरामॅनचं, ज्या पद्धतीने त्याने चेंडूला फॉलो केलं. कॅमेरामॅन तोच बेस्ट जो चेंडूला फॉलो करतो. आणि इथं फलंदाज बाद होत असताना फलंदाज मैदानाबाहेर गेलाय. महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये, सुमेश किने आलाय. शेवटचा अंतिम चेंडू 38 वरती 5. काय शेवट गोड केला जाईल बॅटर कडून की ऋतिक शेवट गोड करून. हो यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली काढा घेऊन चेंडू निघून गेला. रोहन चिले स्वतः चेंडूच्या मागे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. काय तिसरी धाव घेत असताना पुन्हा एकदा विकेट. महेशला मैदान सोडावं लागतं आणि धावपलकाची धावा या 2 धावेनिशी 40 वरती जाऊन पोहोचल्यात. 40 रन्स. श्री साई चॅम्पियनशिप 2025 पर्व 7 मधील या प्री क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये वे दिलेवर ओमकार मलाड या संघाने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 40. 41 धावांचं लक्ष आहे. या 41 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय, या 41 धावांचा बचाव कशा पद्धतीने केला जातोय येणारी काळ वेळ सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा मंत्र घेऊन चालू असलेली श्री साई चॅम्पियनशिप पर्व 7. धन्यवाद. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवरती एक छोटासा हलकासा बदल. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटचा एक गोड आवाज, सागर मोरे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रत्येक सीझन वाईज इकडे आपण प्रिंट आउट करत असतो संपूर्ण त्यांची टीम. अगदी मागील गेले कित्येक वर्ष ही क्रीडा स्पर्धा ह्या नावाने आपण पाहतो, श्री साई चॅम्पियनशिप. आणि श्री साई स्पोर्ट्स ही ब्रँड देखील कित्येक वर्ष आपण पाहतोय. आणि खूप एक उंच भरारी घेतली आहे. टागोरनगर विक्रोळीला त्यांचं गारमेंट पाहिलं गेलं. अशी संपूर्ण त्यांची टीम आपण इकडे वर्क करत असताना हे इवन E11 बॅश वर्ल्ड बिगेस्ट मेन वुमन्सची एक टुर्नामेंट आणि ती जी ट्रायल्स NM टर्फला आहेत 19 जुलैला, तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. रजिस्ट्रेशन नंबर पण आहे, ट्रायल रजिस्ट्रेशन फीस पण आपण पाहतोय 1000. त्यांची वेबसाईट पण आपण पाहतोय. NM टर्फला त्यांचं रजिस्ट्रेशन असणार आणि ट्रायल्स तिकडे असणार आहेत. वळूयात मॅचच्या दिशेने. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅचवर आहे. बाजी कोण मारणार. आणि आपला रॉयल सेलिब्रेशन बँक्वेट हॉल, एक खूप सुंदर असा बँक्वेट हॉल आपण लॉटला. सर्व टीम्सने पण तिकडे ड्रॉ आपण पाहिला आणि सर्वांनी तिकडे नाश्ता पण जो एन्जॉय केला, जे त्यांचं फूड्स वगैरे होतं, फोटोग्राफी वगैरे केली. आणि आपण लाईव्हची टीम मागील कित्येक वर्ष श्री साई स्पोर्ट्स आमचे गणेश कंसे पण सुद्धा इकडे उपस्थित आहेत. त्यांचा पण म्हणजे एक गणेश कंसेचा मी फेसबुकला फोटो बघितला होता, तो जुना मराठी लोगो आणि झिपर घालून श्री साई स्पोर्ट्स सोबत त्यांचं पण गेले कित्येक वर्षाचं नातं आहे. आणि
म्हणजे अगदी सख्या भावाप्रमाणे शैलेश पाटील, पराग पाटील हे त्यांचं नातं राहिलं गेलं. एल ई डी स्क्रीनवर गणेश पाटील यांना आपण पाहतोय, आमचे बाबू आहेत आणि शैलेश पाटील स्वतः तिकडे जॉईन झाले. ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण सर्व एन्जॉय करतात क्रिकेट, आमच्या स्कोरर आणि सर्व आमची टीम लाईव्हची एन्जॉय. आज दुसरा दिवस आहे मित्रांनो, नक्की तुम्ही ऑन ग्राउंड पण बघण्यासाठी आवर्जून या. संपूर्ण परिवार ग्राउंडमध्ये आज क्रिकेटचा परिवार जमला आहे, त्यामुळे नावच या ग्राउंडचं परिवार आहे. लेट्स प्ले मॅचकडे वळूयात आपण. यानंतर साईसिदी घाटकोपर पॅकेट घाटकोपर संघ आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपली त्वरित मॅच असणार आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर दिनू कांबळे, अंबरनाथचा सिक्सर किंग दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याची देखील चर्चा क्रीडा स्पर्धेमध्ये राहिली आहे. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि ह्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन्स मिळतील तिकडे. आणि बॉलच हरवलाय, जा शोधून आणा. आणि या बॉलसाठी शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या भाषेमध्ये एनसी करावी लागेल. बट काय नियम्स आहेत आपल्याला ते बॉल सारा नसणार आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे रन्स पुन्हा एकदा सिंगल डबल खूप महत्वाचे असणार आहेत. ही मॅच तेवढीच रंगेल का यावर देखील नजर आहेत. जास्त कांजूरबागमधून कबड्डी देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. असंच या वर्षी जर पाहिलं तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब जो महिलांचा कबड्डीचा संघ आहे, अमित तामणकर त्यांची संपूर्ण टीम, यावर्षी समृद्धी मोहिते हिचं देखील बीच विश्वचषकामध्ये कबड्डीमध्ये स्पर्धा करिता लगेच त्यांचं देखील आपण पाहिलं तर सिलेक्शन पाहिलं गेलं. सराव शिबिरासाठी देखील त्यांचं आपण पाहिलं नियंत्रण पाहिलं गेलं. आपण त्यांचे एक सिलेक्शन झालं, मुंबई उपनगरचे आहेत आणि याच कांजूरबागमधून बिलॉंग करतात. त्यानंतर सेरेना म्हस्कर हिची देखील आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये शिबिरामध्ये निवड झाली. नक्कीच 22 ते 31 ऑक्टोबरमध्ये 2025 मध्ये ती क्रीडा स्पर्धा होणार आहे. तिसऱ्या आशिया युथ चॅम्पियनशिप करिता स्वराज्य स्पोर्ट्स क्लब कांजूरमार्ग अशा कबड्डी या परिसरातून देखील खूप चांगलं खेळणाऱ्या युवती पाहिल्या गेल्या. या बॉलवर स्टँड आणलेल्यावर दिनू कांबळे, ब्रँडेड फटका, हाय अँड सम सिक्स, डेंजरस दिनू. आणि यासाठी दिनूची ओळख आहे, पहिला सिक्स तर आलाय. एक वर्ष दिनूने ही क्रीडा स्पर्धा अक्षरशः गाजवून सोडली होती आणि चर्चेत राहील. म्हणजे सुनील विश्वनाथ गांगुलीची देखील इनिंग त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिली गेली होती आणि दिनू ह्या जोडीने मात्र अफलातून बॅटिंग केली होती. स्कोर झाला आतापर्यंत 16 धावा झाल्या धावफलकावरती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये समाचार घेतलाय दिनूने. लगातार दुसरा सिक्स मारला तर किरण पावशे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. के क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि या बॉलवर बीट केलं गेलं. रन मिळतील तिकडे 2. एक छोटं टार्गेट आहे, बट त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर संघ टर्फ ॲडिक्ट बोरिवली, विजयदा मोजार आणि त्यांचा संघ. विजयाचं देखील अंडरआर्म क्रिकेटला खूप मोठं योगदान राहिलं. मग टर्फ क्रिकेट व्यावसायिक गटात देखील विजयदा मोजार यांचा संघ आम्ही नेहमीच पाहिलाय. स्ट्राईक एंडला दिनू कांबळे. दिनूने जो स्टार्ट दिला आपल्या संघासाठी, कोणता संघ जाईल टॉप 3 मध्ये आजच्या दिवसातून यावर देखील चर्चा आहेत. या बॉलवर देखील दिनूने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला. देवकरन तिकडे पोहोचतायत आणि थोडे देवकरन लेझी गेले बॉलवर. बघा अंडरआर्म ओपनचा फॉर्मॅट आहे, आउटफील्ड फास्ट आहे, आउटफील्ड मोठी आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला अशा कॅचेस बनवाव्या लागतील. सकाळी आशिष केणीनी ज्या कॅचेस पकडल्या, खूप चांगलं त्यांनी फिल्डिंग एफर्ट्स दिले. रन झाले तब्बल, पहिली ओव्हर संपल्याने 20 रन.
18 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. 18 बॉल 21 पण या ग्राउंडवर मॅच फिरतील का बघा. हे क्रिकेट आहे त्यामुळे कधी मॅच कधी फिरू शकते. एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा आज संपूर्ण क्रिकेट प्रेमी ह्या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. उद्या देखील इकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल यात मात्र शंका नाही आहे. आज रत्नागिरीचा संघ पाहिला, कल्याणचे देखील संघ पाहिले. खूप चांगली कामगिरी करत असताना लांबून लांबून संघ आज इकडे क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी येत आहेत. उद्या देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं संघाची आपण स्टारकास्ट पाहायला मिळेल. या बॉलवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते रोहन यांच्या माध्यमातून. रोहनला माहिती आहे की हलक्यात घेऊन चालणार नाही. रन्स खूप महत्वाचे आहेत, सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. उद्या पहिलीच मॅच आपण पाहिलं तर गावदेवी स्टार अंधेरी त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोठे. 8 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 8:30 वाजता पहिला बॉल पडेल कारण की उद्या 9 मॅचेस आहेत याची नोंद घ्या. त्यानंतर ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. पहिले 4 संघ देखील आपण पाहिलं तर बलाढ्य आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर जय जलेश्वर कल्याण त्यांच्या विरुद्ध जय गणेश असल्फा पॅकर असा सामना असणार आहे. त्यानंतर जय रागाई डोंबिवली आणि आरवन स्पोर्ट्स कल्याण असे उद्याच्या 8चे संघ आपण पाहणार आहोत. दिनूंनी स्टार्ट चांगला दिलाय त्यामुळे टर्फॅटिक बोरिवली संघाचा पारडं जड आहे. दिनूची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. रब्बर बॉल क्रिकेटमध्ये मग मुंबईच्या बाहेर जाऊन देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. रब्बर बॉल टेनिस बॉल क्रिकेट देखील त्यांनी गाजवलाय. दोन्ही कॅप्टन्स यानंतर लगेच मॅच होईल तर लगेच टॉससाठी यायचं आहे. नितीन आपण याची नोंद घ्या. आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. साई सिद्दीक घाटकोपर पॅकर घाटकोपर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर अरुण चांगला स्पेल टाकण्याचा प्रयत्न करतो. अरुण कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर पण व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट +1 25 धावा झाले त्या फलकावरती. या बॉल देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली आहे. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. 26 धावा झाले त्या फलकावरती. स्ट्राईक एंडला दिनू कांबळे. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी विक्रम जरूर पाहिले. रब्बर बॉल क्रिकेट मला एक विक्रोळीची आठवते. दिनूने 6 बॉल 6 सिक्स एक विक्रम केला होता सर्कल ग्राउंडवरती. आणि रब्बरची बॅटिंग दिनूची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. दिनू अनंत वाघ मॅगी ही जोडी नेहमीच त्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. अंडरआर्म पण नवाकाळ मला पॅन्थर अंबरनाथ या संघासाठी खूप चांगलं खेळताना पाहिलं गेलं. पण अरुणचा हा बॉल अगदी दिनूला गोल फिरवलं. स्पिन बॉलिंग चांगले बॉलर आहेत. अरुणने खूप वेळा दिलं. ओंकार मराठा संघाला देखील आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आला. एक नॅचरली बॉल आतमध्ये आणला. सनीने खूप चांगला बॉल कलेक्ट केला. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. फक्त दिशा दिली गेली तिकडे दिनूने आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 2. अठ्ठावीस धावा झाल्या धावफलकावरती. विकेट काढावा लागेल. दिलं ओंकार मराठा संघाला जर मॅच मध्ये यायचं तर विकेट खूप महत्वाची आहेत. विकेट काढून मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स तिकडे आपल्याला पाहायला मिळेल का. व्हाईट बॉल आणि रोहनने मात्र तिकडे क्विक रन कंप्लीट केले. व्हाईट +2 म्हणजे 3 रन तिकडे मिळतील. आणि मॅचचा आता ग्राफ मात्र फार जड झालंय टीम टर्फॅटिक बोरिवली. या बॉलवर दिनू कांबळेने देऊन टाकलाय हा हँडसम 6. दिनू कांबळेचा धडाकेबाज षटकार पाहायला मिळतोय 6 रनसाठी. खूप चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं. विथ द स्पिन दिनूने पण बॉल रीड केले की स्पिन थोडा मागे टप्पा ठेवतोय. स्टेप आउट झाले. फुटवर्क चांगलं होतं आणि आपल्या जोरावरती हा षटकार खेळत असताना आडव्या बॅटने 6 रन. सदोतीस रन झाले त्या फलकावरती आणि आता फक्त आणि फक्त जिंकण्याकरिता
या बॉलवर विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि हा सामना जिंकला आपण पाहिलं तर टर्फ ॲडिक्ट बोरिवली संघ जाऊन पोहोचतोय पुढील फेरीमध्ये. अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर टर्फ ॲडिक्ट बोरिवली. वेल प्लेड. चला टॉस साठी या. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच त्वरित त्या टॉस साठी. साई सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट बोरिवली. त्या अगोदर आपण एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान करणार आहोत. या क्रीडा स्पर्धेसाठी गेले 2 दिवस त्यांनी समालोचन केलं आणि ज्या समालोचनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिली गेली असे आमचे साथी समालोचक चंद्रकांत शेट्टे सरांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. अगदी जो आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत गेला, घाटकोपर भटवाडी पासून जो सुरुवात झाला आणि त्यानंतर एक उंच भरारी घेतली असे आमचे साथी समालोचक चंद्रकांत भानुदास शेट्टे सरांचा एक विशेष सन्मान. मी शैलेश पाटील यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. अगदी हा आवाज मुंबईपासून दुबईपर्यंत आपण ऐकला. जुन्नर भूषण स्वतः खूप चांगलं ओरम क्रिकेट पण खेळले आणि ज्या आवाजाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्रात असं गाव नाहीये तिकडे चंदू सरांचं नाव नाहीये असं ज्यांनी आपल्या नावाची चर्चा गेले कित्येक वर्ष आपल्या समालोचन जोरावर आपण पाहिली गेली. खूप चांगलं ओरम क्रिकेट पण या परिवारच्या ग्राउंडवर खेळलंय असा एक विशेष सन्मान केला जातो चंद्रकांत शेट्टे सरांचा. थँक्यू सो मच संधू सर. आणि त्यांच्यासोबत देखील आपण 2 शब्द जरूर बोलूयात. त्यांनी पण या क्रीडा स्पर्धेसोबत आणि गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट त्यांनी पण समालोचन केलं आणि या कांजूर भांडू परिसरात खूप श्री साई स्पोर्ट्सचे जवळून पाहिलंय. जरूर ऐकेल. मी आभारी आहे माझे मित्र शैलेजी पाटील यांचा. मी या स्पर्धेचा घटक या अगोदर 2 वेळा सुरुवातीला झालो होतो. मध्यंतरी माझे बाबा वारले त्या वर्षी येऊ नव्हतो शकलो. आणि या मैदानाशी देखील माझं एक वेगळं नातं आहे. शैलेश भाई माझ्या टीममध्ये सुद्धा खेळलेले आहेत आणि ते बरेचसे प्लेयर्ससुद्धा खेळलेले आहेत त्यांच्या बरोबरीने. त्याच्यामुळे त्यांच्याशी एक वेगळं बॉन्डिंग आहे. आणि माझी ज्यावेळेला टीम होती चंदू 11, तर सगळ्यात जास्त फायनल कोणत्या मैदानात मारले असतील तर या परिवारच्या मैदानात मारले. मला आठवते मी 6 चेंडू 6 धावांचा सामनासुद्धा या मैदानात फायनलला वाचवला होता. त्यामुळे खूप साऱ्या नातं आहे या मैदानाशी. आणि अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचं पहिलं प्रेम हे अंडरआर्म क्रिकेटच आहे. मी ओरम क्रिकेट जरी खेळायचो परंतु जरी व्यावसायिक क्रिकेट अंडरआर्मचं नाही खेळलो, मी भटवाडीतला आहे. त्याच्यामुळे अंडरआर्म क्रिकेटची माझी एक वेगळी नाळ आहे, नातं आहे. आणि शैलेशभाईंचा आभारी आहे. नुसती स्पर्धा नाही, स्पर्धेच्या बरोबरीने शिस्तबद्धता, स्पर्धेसाठी सामाजिक उपक्रम, या सगळ्या गोष्टी. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये पावसाळ्यात एवढी मोठी स्पर्धा करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली, ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर पुढे जात राहो. या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळी टीम जी मेहनत करते, मग त्यांचं सुद्धा लाईव्ह कव्हरेज, कॉमेंट्री, त्याचबरोबर गुणलेखक असतील, आमचे अण्णा असतील, या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. उद्या स्पर्धा असल्या कारणाने मी जरूर करेन, परंतु या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. दिनू कांबळे, अंबरनाथचा एक जबरदस्त बॅटर दिनू, आपण यायचं आहे. दिनू कांबळेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. दिनू आपण या. बट पहिला टॉस करूया आणि चंद्रकांत शेट्टी सरांना विनंती करली की महत्वाच्या मॅचचा टॉस करूयात. क्वार्टर फायनलची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या व्यक्तीच्या माध्यमातून देखील टॉस केला जाईल. नितीनजी आपण थोडं धावत या. आणि टॉसकडे आपण वळणार आहोत. साई सिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट बोरिवली.
इकडे आवडता प्लेअर आहे लॅबो आणि इकडे आवडतं घाटकोपर आहे. आपलं घाटकोपर आहे. बघा टॉस कोण जिंकेल. हेड्स आणि इट्स अ हेड. क्या बात आहे. लॅबो टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल. फिल्डिंग असेल. फिल्डिंग असेल आणि महत्वाची मॅच आहे. संघ टॉप 3 मध्ये जाण्याच्या आता मात्र शेवटच्या पायरीवर आहे. काय म्हणशील. काय नाही आता बाबू मेहनत करू. साईराम आणि नितीन खूप इम्पॉर्टंट मॅच आहे आज. घाटकोपर प्रकार नेहमीच मी वाईड कार्ड एंट्री घेताना पाहिलं गेलंय. समोर देखील बलाढ्य संघ आहे. काय म्हणशील. आणि टॉस झाला पण या मॅच विषयी जरूर ऐकेल. जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. शॉर्ट अँड स्वीट. ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाहीये. वळत मॅचच्या दिशेने खूप चांगली मॅच आहे आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहेत आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच क्वार्टर फायनलची मॅच तुमच्या समोर घेऊन येतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये पण बदल होतील. आमचे साथी समालोचक प्रशांतजी आदवडे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर. उजडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. एकतर झोपून स्वप्न पहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. मित्रांनो आपण पाहतो ट्रिपल एस मानाची स्पर्धा अंडरआर्म क्रिकेटमध्ये जिथे एक सामाजिक उपक्रम देखील राबवला जातोय. अशा स्पर्धा फार कमी असतात. शैलेजी पाटील पराग पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. ट्रिपल एस स्पर्धी असंख्य प्रेक्षक. आता मगाशी मी आकडे बघितले तर 900 प्रेक्षक सामना या ठिकाणी पाहत होते. आता मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. स्कोरिंगचं काम करतात सोनम चव्हाण. त्याचबरोबर लाईव्हची आमची संपूर्ण टीम. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या मॅचमध्ये शानदार बॅटिंग करतात. 26 धाबा कुठल्या 26 धाबा ठोकल्यात दिनू कांबळेनं आणि त्यामुळे या सामन्याचा तो गेम चेंजर खेळाडू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर दिनू कांबळे. दिनू कांबळे अंबरनाथचा एक जबरदस्त बॅटर दिनू. व दिनूची बॅटिंग पाहण्यासाठी देखील प्रेक्षक वर्ग नेहमीच गर्दी करत असतात. दिनूला ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बॅग देणार आहोत. दिनूने काय 6 मारलेत आणि म्हणजे हे दिनूचे लांब लांब 6 पाहण्यासाठी देखील नेहमीच प्रेक्षकांची गर्दी पाहिली आहे. असे दिनू कांबळे. थँक्यू सो मच.